कधी विचार केला आहे का? पर्यावरण वाचवण्यासाठी लोक स्वतःच्याच सोयी सोडून हजारो किलोमीटर चालत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक संकटांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी अशा सेवा यात्रा आपण पाहिल्या आहेत का हो? आपणही निसर्गासाठी काही करू शकतो का, असा प्रश्न स्वतःलाच विचारला आहे का कधी? जय सियाराम मंडळी, मी आपले हार्दिक स्वागत करते या जागरूकतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या वसुंधरा पायीदिंडीमध्ये. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून वसुंधरा संरक्षण व ग्लोबल वॉर्मिंग या विषयांबद्दल जनजागृती करत चाललेली ही वसुंधरा पायदिंडी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी. शेकडो भक्त नागपूरवरून निघून श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. मंडळी, आज आहे 18 सप्टेंबर 2025 आणि आज या वसुंधरा पायदिंडीचा सलग 8वा दिवस आणि आपण पाहतोय आजच्या दिवशीचे हे पहिले सत्र. ग्लोबल वॉर्मिंग सारख्या संकटांना रोखण्यासाठी शब्दांपेक्षा कृती महत्वाची आहे आणि ही जनजागृती करण्यासाठी शेकडो भक्त वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने एकत्र आले आहेत. चला तर मग आपणही या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी होऊया आणि आजच्या दिवशीचा पुढील प्रवास पाहूया. जय सियाराम. काकड आरतीच्या मंगल स्वरांनी आज दिवसाची शुभ सुरुवात झाली. शास्त्रोक्त षोडशोपचारे पुरोहितांद्वारे मंत्रोच्चार करत यजमानांच्या हस्ते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले. धूप आरती संपन्न झाली व परमवंदनीय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांना सुंदर सजवलेल्या रथात विराजमान केलं गेलं. भक्ती आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात मुखाने गुरुनामाचा जयघोष करत सेवा आणि निसर्ग संरक्षणाचा संकल्प घेऊन यात्रिकी रथासोबत श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ झाले. आज जगासमोर मोठं संकट उभं आहे, ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. जंगल नाहीशी होत आहेत, नद्या आटत आहेत आणि हवामानाचा चक्र विस्कळीत होतोय. हा धोका फक्त निसर्गापुरता नाही तर प्रत्येक माणसाच्या जीवनाशी जोडलेला आहे आणि या संकटावर मात करण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजे वृक्षारोपण. एक झाड म्हणजे केवळ झाड नव्हे तर जीवनाचा श्वास आहे. ते आपल्याला ऑक्सिजन देतं, सावली देतं, पावसाचा चक्र संतुलित करतं आणि संपूर्ण पृथ्वीला हिरवाईचं वस्त्र परिधान करतं. याच महत्त्वपूर्ण संदेशासाठी ही वसुंधरा पायदिंडी ज्या ज्या ठिकाणी थांबते त्या त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम एक पेड माँ के नाम या संकल्पनेतून राबवला जातो. आज वृक्षारोपण स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कूल किन्ही, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला.
वसुंधरा पायदिंडीमध्ये प्रत्येक गोष्टीत भक्ती, सेवा आणि निसर्गविषयीची जागरूकता एकत्र दिसते. यात्रेकरूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिंडीसोबत सदैव ॲम्ब्युलन्स सज्ज असते. ही सेवा फक्त सुविधा नसून जीवनरक्षणाची परमपावन जबाबदारी आहे आणि सध्या अशाच संस्थानाच्या 53 ॲम्ब्युलन्स राष्ट्रीय महामार्गांवर निशुल्क सेवा देत आहेत आणि आतापर्यंत शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहे. ही वसुंधरा पायदिंडी भक्तिभाव आणि सेवाभावाबरोबरच निसर्ग संवर्धनाचा अद्भुत संदेश जगभर पसरवत आहे. ती केवळ एक यात्रा नाही तर मानव आणि निसर्ग यांच्यातील दिव्य संवाद आहे. भक्तांच्या हातात पताका, ओठांवर भजन आणि मनामध्ये निसर्ग संवर्धनाचा दृढ संकल्प घेऊन दिंडीच्या प्रत्येक पाऊलात एक वेगळीच ऊर्जा प्रगट होत आहे. अशी ही वसुंधरा पायदिंडी सकाळच्या भक्तिरसाने ओथंबलेली आणि पुढच्या प्रवासासाठी तेजोमय ऊर्जेने सज्ज झालेली निसर्ग रक्षणाचा संदेश घेऊन पुढे सरकत आहे. स्वामी
चालता चालता ही वसुंधरा पायदिंडी पोहोचली आहे मसोबा बस स्टॉप, आर्नी रोड, यवतमाळ या ठिकाणी. दीर्घ प्रवासानंतर यात्रेकरूंच्या सेवेसाठी येथे अल्पोपहाराची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रिकींना केवळ आध्यात्मिक ऊर्जा नाही तर शारीरिक ऊर्जा देण्यासाठीही ही सेवा तितकीच महत्वाची आहे. या अल्पोपहाराचे अन्नदाते श्री वेदांत प्रभाकर लाकडे यांचे मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर मसोबा बस स्टॉप जवळ जिल्हा यवतमाळ इथे श्री रवींद्र रविदास चव्हाण, सरपंच मसोबा, जिल्हा यवतमाळ, श्री अभिजित गोविंदराव मुरके, उपसरपंच हिवरी, जिल्हा यवतमाळ यांच्या हस्ते व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्षारोपण राबवण्यात आले. वसुंधरा पायदिंडीचं भव्य आणि देखणं स्वरूप आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतंय. या दिंडीची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे तिची शिस्त. यात्रेकरू अगदी एका सुरात, एका तालात भक्तिभावाने चालत आहेत. सर्वांनी एक समान पोशाख धारण केलेला आहे. त्या पोशाखावर सुंदर फुलांच्या कलाकुसरीतून संदेश जिवंत केला आहे. कुठे मोराची शोभा तर कुठे कमळाची पवित्रता. जणू निसर्गच या यात्रेकरूंच्या पोशाखावर फुलून आलेला आहे. प्रत्येक पोशाख स्वतःमध्ये वसुंधरा संवर्धनाचा संदेश देतोय आणि पाहणाऱ्यांच्या हृदयात निसर्ग प्रेम जाग करतोय. या दिंडीचा मध्यबिंदू म्हणजे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य पादुकांचा रथ. त्या रथाच्या अगदी पुढे 2 ओळींमध्ये महिलांचा सहभाग आहे. त्यांच्या हातात ताल वाजत आहेत, सप्तरंगी पताके वाऱ्याशी खेळत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर भक्तीचा झगमगाट आहे. मागे पुरुष यात्रेकरू देखील तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीने चालत आहेत. सर्वांच्या ओठांवर नामस्मरण आहे आणि हृदयात एकच भाव, धरतीची सेवा म्हणजेच गुरुसेवा. रथाच्या अगदी समोर मृदुंग आणि वीणा वादक ताल साधत आहेत. त्यांच्या सुरात, यात्रेकरूंच्या पावलात आणि वातावरणात भक्तिभावाचीच लय जाणवते. संपूर्ण दिंडी रस्त्याच्या एका बाजूने अगदी शिस्तीत पुढे सरकत आहे. इतकी गर्दी असूनही कुणाला कुठलाही त्रास न देता निसर्गाचं रक्षण हा संदेश जपत वसुंधरा पायदिंडी पुढे निघत आहे. ही दिंडी म्हणजे भक्तिभाव, शिस्त, संस्कार आणि निसर्ग संवर्धनाचं जिवंत चित्रच समजा. पाहणाऱ्याला वाटतं ही दिंडी नाही तर एक चालतं फुलतं संस्कृती पर्व आहे. नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीचं वासे नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीचं वासे नाथ महंता तुझी योगी राया. चालत चालत अखेर ही वसुंधरा पायदिंडी दुपारच्या विश्रांतीसाठी थांबली आहे कांतानंद मंगल कार्यालय, हिवरी, तालुका, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी.
शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय. भक्तिभावाने दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं, कारण अन्न केवळ पोट भरवत नाही तर मनाला समाधान देतं आणि शरीराला ऊर्जा देखील देतं. प्रवासाच्या या दीर्घ वाटचालीत अन्नदान हे यात्रेकरूंचं नव संजीवनी देणारं असतं. आजच्या या दुपारच्या जेवणाचे अन्नदाते आहेत धनश्री प्रशांत मेघारे. त्यांच्या या उदार अन्नसेवेसाठी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. अशा पद्धतीने पहिले सत्र आपण पाहिले. सेवा, समर्पण आणि गुरुचरणांवरील निष्ठा यांचा प्रकाश प्रत्येकाच्या हृदयात उजळत राहो. आता अल्पविश्रांतीनंतरचा प्रवास आपण पुढील सत्रात पाहूया. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी